नमस्कार. चॅनल एसमध्ये आपलं स्वागत. मी चेतन मिठारे आपल्यासोबत आहे. आज आपण एक खास गप्पांचा सेशन आयोजित केला आहे. खरं तर कोविड-19 किंवा डेल्टा किंवा ओमायक्रॉन हे सगळे गोष्ट आपल्या रोजच्या वापरातले, रोजच्या ऐकण्यातले झालेत. पण खरोखर आपल्यात सोशल मीडियातून असेल किंवा मीडियातून असेल बऱ्याच मिसअंडरस्टँडिंग पोहोचवल्या जातात लोकांपर्यंत. त्याच्यामुळं असे अनेक गैरसमज आहेत की जे आपल्याला आता क्लिअर करायचे आहेत. त्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे. डॉक्टर संदीप पाटील आपल्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे. सर फॅमिली फिजिशियन आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी कोविडची पहिली लाट होती त्यावेळी पहिल्या लाटेतलं सरांनी मराठीतलं पहिलं पुस्तक लिहिलं, नोव्हेल कोरोना नावाचं. त्याला अनेक पुरस्कारही मिळालेत. वडणगे पॅटर्न यशस्वीरित्या राबवून नंतर तो राज्यभर पोहोचला. त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे आपण जनकच म्हणूया त्या पॅटर्नचे सर आहेत. त्याचबरोबर कोविडमध्ये सरांनी खूप उत्कृष्ट काम केले आणि पहिल्या लाटेमध्ये जी कलेक्टर ऑफिसमध्ये वॉर रूम होती त्यामध्ये सुद्धा सरांनी काम केले. तर सरांसोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि एकूणच ओमायक्रॉनबद्दलचे जे काही गैरसमज आहेत किंवा ओमायक्रॉनला आपण टॅकल कसं करायचं, ओमायक्रॉन कसा ओळखायचा, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. सर, आपण सुरुवात करूयात की आता ओमायक्रॉन आणि डेल्टा हे दोन आहेत. म्हणजे दुसरी लाट होती डेल्टाची, आता ओमायक्रॉनची आहे. तर एखाद्या पेशंटला ओमायक्रॉन झालाय कसं ओळखायचं? हां, आता सध्या जर आपण विचार केला तर ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि डेल्टाचे पण आहेत. साधारण एक ढोबळी आपण जर बघितलं तर साधारण 70% ओमिक्रॉन आणि 30% डेल्टाचे रुग्ण आहेत. तर याच्यामध्ये काही खरं तर टेस्टिंग हे महत्त्वाचं आहे, पण क्लिनिकल ह्याच्यावर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ओमिक्रॉन जो आहे तो थोडीशी व्हरायटी त्याची आहे, माइल्ड आहे आणि डेल्टा आहे तो बऱ्यापैकी कंपॅरेटिव्हली ओमिक्रॉनच्या घातक आहे. तर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते कान नाक घसा ह्याच्यामध्ये ओमिक्रॉनमध्ये जे आहे ते शक्यतो वरच्या लेवलला ज्याला म्हणतो की आपण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकची इन्व्हॉल्वमेंट ओमिक्रॉनमध्ये जास्त आहे. त्यामुळे नाक चोंदणे, सर्दी असेल, डोकेदुखी असेल, घशामधली खवखव असेल, अंगदुखी असेल, बॅक पेन ह्याच्यामध्ये कॉमन आहे ओमिक्रॉनमध्ये. आणि कंपॅरेटिव्हली जर डेल्टाकडे जर आपण वळलो तर विचार करायला गेलं तर लंगची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये जास्त आहे. मग त्याच्यामुळं कफचं जास्त प्रमाण असेल, दम लागण्याचं प्रमाण असेल, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असेल. दुसरं टेम्परेचर जे आहे ते ओमिक्रॉनमध्ये हाय ग्रेडमध्ये येतं सुरुवातीला आणि नंतर ते उतरतं. आणि तसं डेल्टा व्हेरियंटमध्ये शक्यतो स्लो फीवर जातो आणि मग नंतर तो कदाचित वाढू शकतो. दुसरं ह्याचा जो इन्क्युबेशन पिरियड ज्याला म्हटलं जातं की म्हणजे एंट्री ऑफ ऑर्गॅनिझम टिल द अपीरियन्स ऑफ फर्स्ट सिम्पटम, म्हणजे जंतूंचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर लक्षण दिसण्याचा जो कालावधी त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. तर ओमिक्रॉनचा तो कमी आहे, साधारणतः ॲव्हरेज बघायला गेलं तर 3 दिवस आहे आणि डेल्टाचा जर साधारण ॲव्हरेज काढला तर साधारण 7 दिवसाच्या आसपास आहे. तर ते एक महत्त्वाचं आहे. दुसरं डेल्टाची कॉम्प्लिकेशन रेट जास्त आहेत, ओमिक्रॉनची कंपॅरेटिव्हली कॉम्प्लिकेशन रेट जो तो कमी प्रमाणामध्ये आहे, असं साधारणतः ढोबळ माप आहे. आणि दुसरं म्हणजे तपासणी महत्त्वाची आहे, कारण का ओमिक्रॉन जर आपल्याला स्पेसिफिक बघायचं असेल तर त्याला जिनोम सिक्वेन्सिंग द्वारे आपल्याला ती चाचणी करावी लागते. तर खरं तर त्याची जी सेंटर्स जे आहेत ते ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त 28 सेंटर्स आहेत. आणि दुसरं कॉस्ट साधारणतः ओमिक्रॉन टेस्ट करायला गेलं तर त्याची कॉस्टसुद्धा थोडी जास्त आहे, म्हणजे पर तपासणी. आणि मग सर, आता एखाद्या पेशंटला समजा आता पॉझिटिव्ह येते तर मग आपण डेल्टा म्हणूनच त्याच्यावरती उपचार करतो का? हां, नाही आता कसं होतं प्रत्येक वेळेला आपण अगदी पुस्तकाप्रमाणे जाऊ शकत नाही. आयडियली जर प्रत्येकाचं जर व्हेरियंट वगैरे बघायचं म्हटलं तर हे पॉसिबल नाही आहे. तर त्यातल्या त्यात आपण ठरवतो की बाबा कुठले हाय रिस्क फॅक्टर्स आहेत आणि कोणाला क्लिनिकली वाटते की ह्याच्या इन्व्हेस्टिगेशन पुढच्या पण केल्या पाहिजेत बेसिकली. आणि आपण जे RT-PCR टेस्ट करतो किंवा रॅपिड अँटीजन करतो तर ह्याच्यातनं ज्यावेळेला पॉझिटिव्ह येतात रुग्ण, त्यावेळेला एक क्लिनिकल इव्हॅल्युएशन असतं की रुग्णांचे आपण सिम्पटम वगैरे सगळ्या गोष्टी बघतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्क फॅक्टर किती आहेत, लक्षणांची तीव्रता किती आहे, त्याचबरोबर टेम्परेचर किती ग्रेड आहे, विकनेस किती ग्रेडचा आहे. दुसरं म्हणजे पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन पॅरामीटर महत्त्वाचं आहे, त्याच्या नाडीचे ठोक्यांची गती महत्त्वाची आहे, श्वासाची गती. तर ह्या सगळ्या आपण बघून त्याच्यानुसार आपण ह्या पेशंटला घरच्या घरी ट्रीटमेंट करायची, ॲडमिट करायचं किंवा तपासण्यांसुद्धा HRCT जे आपण छातीचा स्कॅन करतो, कोविड मार्कर्स आहेत, रक्तातील बऱ्याच प्रकारच्या चाचण्या आहेत. तर त्या रुग्णानुसार काही गोष्टीमध्ये आपण फरक करतो. आता सर, जसं तुम्ही सांगितलं की रुग्णानुसार आपण त्याच्यामध्ये फरक करतो.
समजा एखादा पेशंटला डेल्टा व्हेरियंट आहे किंवा ओमायक्रॉन आहे आपल्याला माहितीच नाही आहे. आत्ता लोकांमध्ये असा गैरसमज आहे की ओमायक्रॉन जास्त घातक नाही आहे तसं सांगितलं जाते आणि त्याच्यामुळं सगळीच लोकं निवांत आहेत. तर नाही नाही, ते तसं घातक आहे. ते म्हणजे निवांत राहणं हे बरं नाही आणि अति काळजी घेणं हे पण बरं नाही. ते एनिथिंग एक्सेस इज पॉयझन, पण प्रत्येक गोष्ट प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. जर डेल्टा स्ट्रॉंग सस्पेक्शन असेल तर त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट वेगळी आहे. जसं अँटी मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलबद्दल आपण ऐकलं असेल, तर ते पहिल्या टप्प्यामध्ये जर रुग्ण आला की ज्याचं ऑक्सिजन रिक्वायरमेंट नाही आहे, HRCTमध्ये स्कोअर नाही आहे, कोविड मार्कर चांगले आहेत, तर डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत जर ठरलं तर कॉकटेल अत्यंत प्रभावी आहे. तसं कम्पॅरेटिव्हली ओमिक्रॉनच्या बाबतीत बघायला गेलं तर फार तेवढा प्रभाव नाही आहे त्याच्यामध्ये. दुसरं डेल्टा व्हेरियंटमध्ये जे आहे तो पसरण्याचं प्रमाण जे आहे त्याची टक्केवारी कमी आहे. जरी डेल्टा जास्त घातक असला तरी पसरण्याची टक्केवारी कमी असते. ओमिक्रॉनमध्ये त्याचं बाधित करण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आहे आणि दगडापेक्षा वीट मऊ एवढाच फरक आहे. परंतु सगळेच रुग्ण ओमिक्रॉनचे एकदम ओके होतात असं नाही. काही लोकांना रिस्क असते, तर त्या दृष्टीनं निवांत राहू नये, अलर्ट राहावं, सिम्पटम्सवर आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं आणि ज्याला कुणाला गरज लागेल त्यानुसार टप्प्यानुसार आपण ती ट्रीटमेंट करावी. पण ओमिक्रॉन झाला म्हणजे काही होणारच नाही असं नाही आहे. म्हणजे लोकांमध्ये गैरसमज आहे तो पहिला दूर करायला पाहिजे की त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आत्ता जर सर बघितलं तर सगळीकडं सर्दी, ताप, खोकला हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते होतंय. मग ते झालं असताना तो कोविड आहे का किंवा म्हणजे आपलं ओमायक्रॉन आहे का किंवा नॉर्मल इन्फेक्शन आहे, ते कसं डिफरन्शिएट करता येईल? आता एक चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. एक आत्ता विचार करायला गेला तर कम्पॅरेटिव्हली कोल्हापूरमध्ये टेम्परेचर बघितलं तर गेल्या एक 10-12 दिवसामध्ये साधारणतः 11-12च्या दरम्यान आहे आणि एवढ्या खाली शक्यतो कोल्हापूरमध्ये येत नाही. परिस्थिती आहे कोल्हापूरची अशी आहे की थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं सर्दीचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत. जर माइल्ड स्वरूपात सिम्पटम्स असले, सर्दी आहे, नाक ब्लॉक झालेलं आहे, थोडीशी कणकण आहे, तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. जसं कोमट पाणी आहे, गुळण्या आहेत, लागली तर एखादी पॅरासिटामॉलची अर्धी गोळी आणि पटकन जर ती गोष्ट बरी झाली, थोडं आपण आयसोलेट झालो, 1-2 दिवसामध्ये जर ते सिम्पटम गेले तर काय हे व्हायरल सर्दी आहे याचा अर्थ असा होतो. समजा 2-3 दिवसामध्ये आपल्याला बरं वाटत नाही आहे, विकनेसची टक्केवारी वाढलेली आहे, ताप वाढत चाललेला आहे, तर मग अशा वेळेला मात्र अंगावर काढू नये. आपल्या डॉक्टरना दाखवून पटकन RT-PCR आणि डॉक्टर जे सल्ला देतील त्या पद्धतीनं इव्हॅल्युएशन करणं हे गरजेचं आहे. माइल्ड स्वरूपात ज्या गोष्टी आहेत त्या व्हायरल आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे सर्दीसाठी मोडतात आणि थोडंसं त्याच्या जर पुढे जर गेलो आपण तर मग कोरोनाची शक्यता असते. तर त्या दृष्टिकोनातनं ज्यांना गरज आहे त्यांनी तपासणी करणं गरजेचं आहे. नक्कीच सर. सर आता असं WHO कडून सांगितलं जातं की अजून एखादी लाट येऊ शकते आणि ती जास्त धोकादायक असू शकते. मग असं अजून किती सुरू राहणार किंवा हे काय आहे सगळं? ओव्हरऑल तसा विचार जर करायला गेला तर आता हे म्युटेशन जे असतात ते व्हायरस जो असतो तो आपले रचनेत बदल होत असतो. आता हा जो आहे तो RNA व्हायरस आहे. याच्यामध्ये काही बदल जनुकीय बदल होत असतात आणि त्यानुसार त्याची सिम्पटम, त्याची तीव्रता, त्याचा स्प्रेड, पॉझिटिव्हिटी रेट हा बदलत असतो. तर आत्ता तसा विचार करायला गेला तर 3 लाटी जास्त प्रमाणामध्ये येतील असा सगळ्यांचा कयास होता. परंतु अजून एखाद दुसरी लाट येऊ शकते आणि त्याची तीव्रता जी आहे ती मोस्टली जास्त गांभीर्याने येईल असं आत्ता सध्या दिसत नाही आहे. परंतु आत्ता एखादा व्हेरियंट असा घातक येऊ शकतो. आत्ता सध्या तरी तसा ह्युमनमध्ये ट्रान्समिशन कुठलं आता दाखवलेलं नाही आहे आणि तसे काय आले तर आपले सायंटिस्ट जे आहेत ते त्याच्यावर स्टडी करत असतात. आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. तर त्या वेळेला त्या गोष्टीमध्ये जसे सामोरं जावं लागेल त्या पद्धतीनं आपण तयार राहून त्या गोष्टीला संघर्षाला तोंड देऊन त्यातनं बाहेर पडायचं आहे. नक्कीच. म्हणजे लोकांनी पण त्यासाठी प्रिपेअर अशा पद्धतीने राहायला हवं की एखाद्या गोष्टीचा सिम्पटम्स वाटला की डॉक्टरांचा सल्ला पहिल्यांदा घेणं गरजेचं आहे, अंगावरती काढणं आता चुकीचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी महत्त्वाची गरज आता बनलेली आहे ती म्हणजे आरोग्य. आरोग्य आपल्याला बाजारात विकत मिळत नाही, ते आपल्याला कमावंच लागतं आणि परिपूर्ण आरोग्य जे आहे ते फक्त फिजिकल नाही, मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, स्पिरिच्युअल आरोग्य ह्याचे सगळ्याचं ते कॉम्बिनेशन आहे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातनं माणसानं जर तशा पद्धतीनं विचार करून इम्युनिटी म्हणजे आहारातील काही बदल असतील, सकारात्मकता महत्त्वाची आहे, व्यायाम महत्त्वाचा आहे आणि लाईफस्टाईलमधले जे बदल आहेत, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे, व्यसनी फॅशन बनलेली आहे, अशा अनेक कारणांच्यामुळं ताणतणाव अगदी आता म्हणजे हरीवरी करी खूप वाढलेला आहे.
प्रत्येक माणूस म्हणजे चिंता एवढी करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते ओव्हरऑल आरोग्याच्या दृष्टिकोनातनं घातक आहेत. सकारात्मकता ठेवलीत आणि चांगल्या पद्धतीनं आपण जर सगळी कामं करत गेलो तर आरोग्य चांगलं राहणारच आहे. नक्कीच. सर आता ओमायक्रॉनचा एखादा पेशंट असेल तर त्यांनी आहार कसा घ्यावा किंवा या कोविडच्या काळात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमिक्रॉनमध्ये आहार हा आणि मानसिकता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तिसरं म्हणजे विश्रांती प्रॉपर पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये आहार जो आहे तो आपला जो सात्विक घरचा आहार दिलेला आहे तो घेणं महत्त्वाचं आहे. शक्यतो आता ह्या गोष्टींच्यामध्ये थंड पदार्थ सगळे टाळावेत. आईस्क्रीम असेल, मग बाकीचे सगळे सॉफ्ट ड्रिंक वगैरे असेल, बाहेरचं खाणं, पिझ्झा, बर्गर हे सगळे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, ऑइली, स्पायसी ह्या गोष्टी टाळून जर आपल्या घरी सात्विक जे अन्न असतं, चपाती, पोळी, भाजी, भाकरी हे सगळं शक्यतो बॉईल प्रमाणामध्ये घ्यावं. सूप असेल, कढी असेल, डाळींचं वरण असेल, तर हे सगळे बॉईल पदार्थ आपण प्रॉपर घेतलेत आणि शक्यतो शिळं अन्न घेऊ नये. ताजा आणि हलका आहार जर घरचाच प्रॉपर पद्धतीनं घेतला, तेलकट थोडंसं टाळलं, मसाल्याचं प्रमाण जर कमी ठेवलं आणि वेळच्या वेळी आहार आणि वेळच्या वेळी जर झोप प्रॉपर घेतलीत, थोडं व्यसनांना दूर ठेवलं आणि विश्रांती आहे, कोमट पाणी आहे, काही घरगुती छोटे छोटे उपाय असतात, त्यानं पण घशाला बऱ्यापैकी आराम पडतो. आणि ज्यांचे रिस्क फॅक्टर आहे, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, बाकी कुठले आजार असतील, तर त्यानुसार काही आहारात बदल सांगितलेले असतात. तर तेवढं ठेवलं तर खूप काळजी पण करायला पाहिजे असं काही नाही आहे या गोष्टीसाठी. सर आता जसं तुम्ही आता विषय घेतला की रिस्क फॅक्टर असणारे, आता बरेच लोक आहेत की आपल्याकडं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्याचं प्रमाण खूप आहे. सो अशा लोकांनी आत्ता काय काळजी, एकूणच ओव्हरऑल काय काळजी घ्यावी? आता महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. एकंदरीतच लाईफस्टाईल जर ज्या पद्धतीनं चेंज झालेली आहे, आता पूर्वी साधारणतः रुग्ण जे यायचे, जे आजार 60नंतर व्हायचे ते आता 20तच बघायला लावलेलं आहे आपण. तर त्याच्यामध्ये डायबिटीस 1 नंबरला आहे, 2 नंबरला हायपरटेन्शन आहे, 3 नंबरला हृदयविकार आहे, 4 नंबरला किडनीचे विकार आहेत, ब्रेन स्ट्रोक आहे, दुसरं म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले आणि दुर्दैवानं एकंदरीतच ह्या लाईफस्टाईलच्या माध्यमातून जसं विषमुक्त अन्न खावा हे मी सातत्यानं सांगत असतो. तर अशा अनेक कारणांच्यामुळं कॅन्सरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. तर आणि बऱ्याच लोकांना स्टेरॉईड असं असतात किंवा वेगवेगळ्या आजारानुसार काही औषधं चालू असतात. HIV सारखा इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणारा आजार आहे. तर असे बरेचसे जर आजार असले तर त्यांची पथ्य त्या त्या वेळेला वेगळी असतात. काही लोकांना दमा असतो, लिव्हरचे आजार बरेच प्रमाणामध्ये आहेत. तर त्या त्या दृष्टिकोनातनं ती औषधं काटेकोरपणानं घेणं, त्याचं पथ्य काटेकोरपणानं पाळणं आणि विशेष करून हे डायबिटीक, किडनी फेल्युअर किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले असतात. कोणाचे तरी लिव्हर बदललेले आहे, किडनी बदललेली असते. तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे खूप चांगल्या ट्रीटमेंट होतात. असे पेशंट जे आहेत ते हाय रिस्क असतात. तर त्यांनी त्यांची औषधं आणि त्यांचा आजार तो नियंत्रणात ठेवणं आणि ह्यातलं कुठलंही लक्षण आलं तर त्यांनी शक्यतो अंगावर न काढता त्यांना ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट, अशा जर कुठल्या हाय रिस्कमधले जर पॉझिटिव्ह आले तर त्यांचे आम्ही मग HRCT असेल किंवा कोविड मार्कर्स आहेत, रक्तातल्या विविध प्रकारच्या चाचण्या असतात. त्याच्यामध्ये D डायमर आहे, CRP आहे, IL-6 आहे, CBC आहे, LDH आहे, अशा विविध चाचण्या असतात. त्या कोविड मार्कर्स आम्ही करतो, HRCT स्कॅनिंग करतो. डेल्टा सस्पेक्ट वाटलं तर हे मोनोक्लोनल अँटीबॉडी इंजेक्शन आहे की जे घेऊन आपण 2 तासामध्ये घरीसुद्धा जाऊ शकतो. तर पेशंट किती हाय रिस्क आहे त्याच्यानुसार ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सर आता आपण बोललो की हाय रिस्कवरचे जे पेशंट आहेत त्यांच्याबद्दल बोललो आहे, पण जनरल पीपलनी, सर्वसामान्य लोकांनी जगणं आपलं सुकर कसं करावं? कारण आत्ताच बघितलं तर कोविडमुळं मेंटॅलिटी लोकांची खूप कोलॅप्स झालेली आहे. म्हणजे इकॉनॉमिकली लोकं कोलॅप्स झाली आहेत, मेंटली झालेत, हेल्थनुसार झाली आहेत. मग ह्या काळात लोकांनी कसं जगावं? खरं तर अत्यंत अवघड आणि अत्यंत साधा प्रश्न विचारलेला आहे आपण. आपले पंजोबा कसे जगत होते, आजी कशी जगत होती, हा सिंपल फॉर्म्युला जरी आपण केला तरी बऱ्याच गोष्टी सुखकर आहेत. निसर्गाकडे तुम्ही बघितला, एक प्राणी म्हणून कसं आपण प्राणी कसे राहतात त्याच्या पद्धतीनं जर व्यवस्थित राहिलो आणि समतोल एकमेकाशी जर साधला तर बऱ्याच गोष्टी सुटणाऱ्या आहेत. आपण इकॉनॉमिकबद्दल बोलला तर मला पहिल्या लाटेमध्ये एका पेशंटनं एक शायरी सांगितली होती की कोविड ने निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे कभी किस काम के. तर अशी एक त्यांनी शायरी सांगितली होती. तर इकॉनॉमीवर एवढा त्या व्यक्तीचा परिणाम झाला होता की म्हटलं मी आता यातनं संपलेलोच आहे. तर हे काही दुष्परिणाम ह्या आजाराशी संलग्न आहेत. तर त्याच्यावर मात करत जाणं, शेवटी मनुष्याला संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये चढ उतार आहेत, सुखदुःख आहेत. तर ह्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आयुष्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं दृष्टी तशी सृष्टी हे माझं सर्वांना सांगणं आहे. आणि वर्तमान में
जीना सीखना चाहिए आणि चिंता चिता के समान होती है. अशा काही गोष्टी आणि प्रत्येक गोष्ट जर आयुष्यामध्ये प्रमाणामध्ये आपण केलीत आणि आपले जसं मी रिबाउंड ॲक्शन ठरलेली आहे, जे पेरणार ते उगवणार आहे. त्यामुळं आपण कशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी बघतो तर त्या महत्त्वाच्या आहेत. निखळ निकोप आणि निर्विकार आयुष्य असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपली वृत्ती बदलली पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट जर आनंदी वृत्तीने केली तर त्यातनं आनंदाचीच निर्मिती होणार आहे. शरीराचे जे ठोकताळे आहेत त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत की त्या पद्धतीने वेळेवर झोप असेल, योग्य पद्धतीचा आहार असेल, सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर त्या ज्या गोष्टी लागतील तर त्या पद्धतीने त्या कराव्यात. आणि जे भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, एकमेकाचा आदर असेल, प्रेम असेल, बंधुता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर छान पद्धतीनं आपण केलं आणि सुखाच्या मागं खूप न लागता जर आनंद जो आहे तो अंतरंगामध्ये आहे आणि ती एक अवस्था आहे, जर आनंदाकडे जर प्रत्येकानं आपला जर प्रवास केला तर निश्चितपणानं हे जीवन जे आहे ते आणखीन सुंदर होईल. हे हात, बुद्धी, हे डोळे सर्व घेण्यासाठी नाही तर ते देण्यासाठी आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं आजपासून जर आपण आपला ॲप्रोच बदलला जीवनाकडे बघण्याचा, तर हे जीवन अतिशय सुंदर आहे. आणि आजार हे ते ह्या सगळ्या गोष्टी येत राहणार आहेत, परंतु त्याला आपला ॲप्रोच कसा आहे हे महत्त्वाचं आहे. आपण काय होतं, बाह्य गोष्टी बदलायला जातो तर त्या आपण बदलू शकत नाही आहे. त्यामुळं अंतरंग जर आपण बदललं, आपला दृष्टिकोन बदलला तर निश्चितपणानं जीवन सुंदर होईल. आरोग्य त्यातला एक घटक आहे. असे कोरोना असेल, आणखीन कुठले आजार असतील, ते येत राहणार आहेत. फक्त त्याच्याकडचा आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलणं आणि त्याची जे काही ठोकताळे, नियमावली जी काही येईल त्या पद्धतीने ती पाळली की फार विचार करण्याची गरज काय. नक्कीच पॉझिटिव्ह ॲप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे. सर, पहिल्या लाटेमध्ये आणि आत्ताच्या लाटेमध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे, म्हणजे डेल्टा आणि ह्याच्यात? खूप चांगला आपण प्रश्न विचारलेला आहे. पहिली लाट जी आहे ती अतिशय भयानक होती. एकंदरीतच आजार नवीन होता आणि हे सगळं मॅनेजमेंट एवढी करायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नवीनच शिकायला होत्या. वेगवेगळ्या देशामध्ये जर विचार केला तर तिथली कॉम्प्लिकेशन सगळी रेट आणि सगळे चॅनलनं आपण सगळ्या गोष्टी बघत होतो. तर पहिल्या लाटेमध्ये ऑक्सिजनची पर्सेंटेज आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं. दुसरं म्हणजे लंगची इन्व्हॉल्वमेंट, ज्याला कोविड निमोनिया आम्ही म्हणतो, तर त्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये होती. स्कोर जो आहे तो आम्ही 40पैकी किंवा 25पैकी ढोबळलेली बघतो, तर त्याचीसुद्धा ग्रॅव्हिटी जी आहे ते जास्त प्रमाणामध्ये होती. व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणामध्ये लागत होते. बेडची भरपूर अवेलेबिलिटी करूनसुद्धा मिळायचा बेड पण त्याच्यासाठी भरपूर टसल करावी लागायची. मृत्यूची टक्केवारी बऱ्यापैकी होती. औषधांचा तुटवडा काही वेळेला भासला मागच्या पहिल्या लाटेमध्ये. तर कम्पॅरेटिव्हली आत्ता जरी रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये येत असले तरी हॉस्पिटलाइज करायला लागणाऱ्यांची टक्केवारी कमी आहे आणि मृत्यूदर जर विचार केला तर खूपच कमी आहे. त्याच्यामुळं खूप तशी कम्पॅरेटिव्हली पहिल्या याच्या मानानं फार कमी आहे. तर याचा अर्थ फक्त वेगळ्या पद्धतीनं लोकांनी घेऊन जे हाय रिस्क मगाशी सांगितले किंवा एखाद्याला ह्यातलंच सिव्हिअर फॉर्ममध्ये जर झाला तर त्यांना अजूनसुद्धा लागतात ॲडमिशन, परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि ओव्हरऑल ॲडमिशनची टक्केवारी जी आहे ती दुसऱ्या लाटेमध्ये खूप कमी आहे. नक्कीच. सर, मग ह्याच्यामध्ये आता जर बघितलं तर लसीकरण 2 डोस लोकांचे झालेत, काहींचा 1 डोस झाले, तर काहींचा अजिबातच झालेलं नाही लसीकरण, तर त्याबद्दल काय सांगा? वॅक्सिनेशन हा महत्त्वाचा आहे. मी विशेष करून महाराष्ट्र आणि कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यंत्रणा राबलेली आहे. तर ह्याच्यामध्ये खूप फायदा झाला की पहिल्या लाटेच्या वेळेला वॅक्सिनेशन नव्हतं. कम्पॅरेटिव्हली आत्ता दोन्ही डोस खूप मेजर लोकांनी घेतलेले आहेत. त्यामुळं आजाराची जरी आजार पुन्हा उद्भवले दोन्ही डोस घेतल्यानंतर, तर त्याची तीव्रता कमी आहे, लक्षणांचं टक्केवारी कमी आहे आणि मेन कॉम्प्लिकेशन रेट म्हणजे दुष्परिणाम होणं, मृत्यूचा दर, फक्त लंगचेच कॉम्प्लिकेशन होतात असं काय नाही. रक्तामधले काही कॉम्प्लिकेशन्स होतात, लिव्हरवर काही कॉम्प्लिकेशन्स, किडनीवर, ब्रेनवर. म्हणजे तसा विचार केला तर फार मोठा विषय आहे की नेमकं कोविडनं किती ऑर्गन डॅमेज होतात ते. तर तो जो आहे तो ह्या लसीच्या माध्यमातून खूप कमी त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. रिकव्हरी रेट जो आहे तो फास्ट झालेला आहे. तिसरं म्हणजे 2 डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस जो आहे तो 9 महिन्यानंतर आत्ता सध्या अबाव 60 आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहेत तर त्यांनासुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण 3रा डोससुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे लसीचं सुद्धा योगदान हे आजाराची तीव्रता कमी करण्यामध्ये आणि रिकव्हरी रेटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ह्या निमित्तानं मला सांगणं आहे की बाबा बूस्टर डोस ज्यांचा आलेला आहे त्यांनीसुद्धा तो वेळेवर घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. सर, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्युनिटी पॉवर खूप कमी होते लोकांची. आधीच आपण जी पाश्चात्य जीवनशैली अनुकरतोय त्याचं अनुकरण केल्यामुळं आपल्याकडं आधीच इम्युनिटी पॉवर कमी आहे.
त्यात असे डिसीज आल्यानंतर जास्तच कमी होते, तर मग ती इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला हवं? तर चांगला प्रश्न विचारला आपण. इम्युनिटीसाठी लोकांनी बऱ्याच गोळ्या खाल्ल्या इकडं तिकडं, पण ही इम्युनिटी म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल आहे. एकतर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. आणि मग दुसरं हवेचं पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, ऑक्सिजनची मात्रा, वाढतं शहरीकरण वाढत चाललेली आहे. तर त्या दृष्टिकोनानं प्रत्येकानं घरी, जसं आता तुळस आहे, ऑक्सिजन देणारी प्लॅन्ट्स आहेत, ते जर प्रत्येकानं आपल्या घरी ठेवलेत तर एकतर आपल्याला ऑक्सिजनची टक्केवारी चांगल्या प्रकारे मिळेल. दुसरं म्हणजे आहार जो आहे तो, जर आपण शक्यतो रासायनिक खतांचा वापर न केलेला ऑर्गॅनिक पद्धतीचं जर भाजी असेल, काय असेल, किंवा घरच्या घरी भाजीचा प्रयोग आपण करू शकतो. 1 BHK मध्ये सुद्धा बाहेरच्या बाजूला आपण विसळलेलं पाणी असेल किंवा ह्याच्या माध्यमातून आपण, टेरेस गार्डन आहे, खूप चांगले पर्याय आहेत. तर स्वतःची भाजी जर घेतलीत आपण तर तो एक आहारामध्ये चांगलं होईल. तिसरं म्हणजे 15 किलोमीटरच्या आतल्या परिघामधलं जे अन्न आहे तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं फळं वगैरे असतील किंवा काय असेल, आता प्रक्रिया केलेली, बऱ्याच वेळेला त्याच्यावर औषधं मारलेली फळं आणली जातात, तर शक्यतो 15 किलोमीटर परिघातला असावा. आणि दुसरं जे अन्न आहे की जे ताजं आपण बनवतो, जे लवकर खराब होतं, ते आरोग्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं असतं. आणि बंद डब्यातले जे फूड्स आहेत तर ते तेवढं शरीराला घातक असतं. आणि बेकरी प्रॉडक्ट हळूहळू कल्चर आपण चेंज केलेलं आहे, तर ते कधीतरी टेस्ट पुरतं ठीक आहे. पिझ्झा बर्गर ही आपली संस्कृती नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं ते घातक आहे. डेझर्ट्स असेल, स्वीट डिश असेल, तर ते अगदी आपण जर टेस्ट पुरतं खाल्लं तर तेवढं ठीक आहे, कारण का शरीराला त्याची गरज नसते. बऱ्याच वेळेला चपाती, पोळी, भात हेच पदार्थ जास्त खातो, एका बाजूला कार्बोहायड्रेट जातात, त्यामुळे प्रोटीनची मात्रा जी आहे ती बऱ्याच वेळेला कमी जाते. त्यामुळं ह्या कोविडमध्ये असेल किंवा इतर वेळेला थोडं प्रोटीन पण बॅलन्स आहारामध्ये घेणं. तिसरी गोष्ट म्हणजे पाणी जे आहे ते पाणी प्रॉपर करणं. आता व्हॉट्सअपला ॲप देखील आलेलं आहे की वॉटर बेल म्हणून आलेलं आहे. काही शाळेत माझ्या मते महाराष्ट्रात नाही, कुठल्या तरी राज्यामध्ये प्रयोग केला होता मुलांसाठी, 1 तासाला घंटा वाजायची. तर पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी व्यवस्थित घेणं, कारण किडनी वॉश असेल बाकीच्यासाठी महत्त्वाचं असतं. योग्य पद्धतीचं पाणी आणि आहार वेळेवर घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी हेवी, दुपारी कमी, आणि रात्रीचा आहार अत्यल्प असावा. शक्यतो जेवल्या जेवल्या पटकन झोपू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. 40 मिनटं किमान आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. तर हे इम्युनिटीसाठी चाललं आहे, कोविड पेशंटसाठी नव्हे, हे थोडं समजून घ्या. तर त्यामध्ये वॉकिंग, सायकलिंग आणि स्विमिंग हे 3 बेस्ट एक्सरसाइजेस आहेत. तर ते करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर ध्यानधारणा जी आहे की मनाची निर्विकार स्थिती म्हणजे ध्यान. एक 5 मिनटं जरी आपण शांत बसलो, श्वासाचे जरी पहिरेदार फक्त जरी झालो तरी सुद्धा बऱ्यापैकी आपली मन चंगा तो सब चंगा, मनशांती जर वाढली आंतरिक, जसं मोबाईलला आपण चार्ज करतो, तर त्या पद्धतीनं एक 5 मिनटं जरी ध्यानधारणा केली तरी भरपूर आपल्याला ऊर्जा मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवरची झोप, क्वालिटी स्लीप जी आहे. जसं सूर्य अस्ताबरोबर झोपावं आणि सूर्य ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला उठावं. आत्ताच्या जगात एवढं प्रॅक्टिकल नसलं तरी सुद्धा शक्यतो रात्री 9-10 पर्यंत जर आपण शांत झोपलो आणि 2 तास आधी त्याच्या आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मोबाईल असेल, टी व्ही असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे तो सगळा दिवसभरात मिळून 1 तास पाहिजे. काही मोबाईलचे ठोकताळे आहेत, जसं आता आपण मोबाईल इथं बघतो, तो न बघता आय लेवलला पाहिजे, डोळ्याच्या लेवलला पाहिजे, की जेणेकरून आपल्या मानेवर आणि पाठींच्या स्नायूंच्यावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. असे काही छोटे मोठे बदल. आणि तिसरं म्हणजे एकमेकाबद्दल आदर, प्रेम, बंधुता. आपल्याला एक तो सपोर्ट असायचा, पूर्वी जॉईंट फॅमिली होत्या, आता ह्या विभक्त फॅमिली झालेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं एकत्रितरित्या आणि सांघिक भावना जी आहे तर ती जपलं, आणि समाज मन जर जपलं आपण, किंवा समाजातलाच एक आपण घटक आहे, तर तो सांघिक भाव एक आपण चांगल्या पद्धतीनं ठेवला व्यवस्थित, आणि शांत आणि छान पद्धतीनं जर जीवनाकडे आपण बघितलं, हरीवरी टाळली, तेवढंच आपलं काम जे असेल, नोकरी असेल, म्हणजे आनंदानं जर गेलात आणि अप्रोच थोडासा बदलला तर जीवन हे इम्युनिटी वाढवायला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि फळं आणि पालेभाज्या यात फार महत्त्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये. तर अशा टक्केवारी आहे, म्हणजे 10-15% मानसिकतेला, 10-15% फळं असतील, बाकीच्या गोष्टी असतील, आणि पुरेशी झोप व्यवस्थित घेणं, कुटुंबाशी संवाद साधणं एकमेकांशी, हा देखील तितकाच महत्त्वाचा. नक्कीच. म्हणजे मानसिकता खूप महत्त्वाची आहे. जर सर आपण जसं आता कोविडबद्दल बोलतोय की ओमायक्रॉन असेल किंवा डेल्टा व्हेरियंट असेल, आपल्याला समजा आपण बाधित झालोय तर घरच्या घरी आपण काय टेस्ट करू शकतोय की आपण पॉझिटिव्ह आहे की नाही? घरच्या घरी एकतर लक्षणं, आता बऱ्याच वेळेला ओमिक्रॉनचे 70-75% रुग्ण जे आहेत ते असिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे लक्षण विरहित आहेत.
परंतु घरी एखाद्याला सर्दी खोकला ताप असेल तर आणि ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर आपण असू शकू अशा पद्धतीनं बघणं आणि आयसोलेशन ही त्यातली महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. सगळ्यात म्हणजे विलगीकरणात राहणं आणि जिथं हाय रिस्क बाहेर ज्यावेळेला पडतोय आपण त्यावेळेला जे मास्क असेल, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर सर्वांना माहिती झाल्यात. किंवा आता एखाद्या दवाखान्यात चाललाय तुम्ही, खूप गरजेच्या वेळेला जावं तर त्या ठिकाणी N95 मास्क देखील कुठले वापरताय. आता कापडी मास्क जे आहेत तर त्याच्यातनं आजार पसरण्याची टक्केवारी जास्त आहे. सर्जिकल मास्क ज्याला आम्ही 3 लेअर मास्क म्हणतो किंवा N95 मास्क हा वापरावा आणि जिथं हाय रिस्क ठिकाणी जात आहे तिथं डबल मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि घरच्या घरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण टेस्ट RT-PCR बाहेर देतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह यूज तोपर्यंत किंवा टेस्ट दिल्यानंतर विलगीकरणात राहतो त्यावेळेला आपण एक टेम्परेचर थर्मामीटर असावं. दुसरं म्हणजे पल्स ऑक्सिमीटर ज्याच्या आता किमती पण कमी झालेल्या आहेत, तर त्याच्यावर एक आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि कुणाला जर ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असेल तर त्यानुसार पण किंवा टेम्परेचर बघणं आणि पल्स ऑक्सिमीटरवर आपलं लक्ष ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सर, जसं की आता एखादा पेशंट कोविड बाधित झाला आहे, मग तो कुठलाही व्हेरियंट असेल, मग पोस्ट कोविड त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? चांगला प्रश्न विचारला. कारण काय झालं आता सगळे कोविडॉलॉजिस्ट झालेत, म्हणजे प्रत्येकजण आता कोविडचा डॉक्टर झालेला आहे. काही वेळा आम्ही सांगतोय बाबा ॲडमिट हो, तर ते म्हणते मी काय ॲडमिट होणार नाही. काही वेळा सांगतोय होऊ नको, तो म्हणतो माझा इन्शुरन्स आहे, मला घरी भीती वाटेल साहेब मला ॲडमिटच करा. तर असं न करता ते डॉक्टर आपल्याला सल्ला देतील. मेजॉरिटी लोकांना आपण घरच्या घरीच आता या सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देतोय. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यांना गरज नाही आहे, एकेकांना मिनिमम औषधं लागतात, त्यांनी तेवढीच घेऊन डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरच्या घरी रेस्ट घ्यावी आणि आपल्या पिरियडप्रमाणे त्यानंतर बाहेर पडावं. पण ज्यांना हाय रिस्क आहे, सॅच्युरेशन कमी आहे किंवा जास्त पेशंट टॉक्सिक आहेत आणि ज्यांना सस्पेक्ट डेल्टा आहे वगैरे किंवा आणखीन कोविडची कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही टक्केवारी कमी आहे ॲडमिटची, पण त्यांचा सल्ला ऐकणं एक गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे 3 महिने पोस्ट कोविड काळजी ही फार महत्त्वाची आहे. एक म्हणजे ॲग्रेसिव्ह कुठलेच एक्सरसाइज व्यायामाचे प्रकार कुठलेच करू नयेत. अतिशय लाईट एक्सरसाइजेस जे आहेत आणि स्पेसिफिक काही लंगचे एक्सरसाइज आहेत जे कोविडमध्ये आम्ही ॲडवाईज करतो. जसं 4 सेकंद श्वास घेणं असेल, 6 सेकंद सोडणं असेल, वॉक टेस्ट असेल, काही बेसिक गोष्टी आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या तितक्याच कराव्यात आणि 3 महिने तरी किमान कुठले ॲग्रेसिव्ह पोस्ट कोरोना एक्सरसाइजेस करू नयेत. आणि दुसरं म्हणजे काही वेळेला व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स आहेत, रक्तवाहिन्या ब्लॉक होणं, काही हृदयाशी संबंधित काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, काही ब्रेनशी संबंधित काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर ज्या पद्धतीनं आम्ही फेर तपासणीला कोविडनंतर बोलवतो, काही लोकांना रक्तपातळ होणाऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात वगैरे, तर त्यानुसार प्रत्येकानं ते काळजी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉलोअप हा महत्त्वाचा आहे. तर बऱ्याच वेळेला गाडी बंद केल्यानंतरच आपण मिस्त्रीकडे नेतो, तसं न करता डॉक्टर ज्या वेळेला सांगतील तर त्या वेळेला येणं तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. सर, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे कोविड असेल किंवा आणि काही आजार असतील, तर ह्यामध्ये लोकांचं मानसिक आरोग्य खूप ढासळते. तर ते आपलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं? हिंदीमध्ये एक म्हण आहे, मन चंगा तो सब चंगा. तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. ओव्हरऑलच जर विचार करायला गेला तर अनसिक्युरिटी वाढत चाललेली आहे आणि कोविडच्या माध्यमातून तर प्रचंड होती पहिल्या लाटेमध्ये. तर ते आंतरिक स्थिरता महत्त्वाची आहे. आतनं जर माणूस स्थिर झाला तर बाह्य गोष्टींच्याकडे त्याच पद्धतीनं बघू शकतो. त्यामुळं मानसिकता वाढवणं, मानसिक शक्ती वाढवणं, त्याकरता ध्यानधारणा हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिलेला तो ठेवा आहे. जगभरातून आत्ता लोक सगळे त्या गोष्टीसाठी येतात. तर मनाचं स्थैर्य ठेवण्यासाठी एक ध्यानधारणा केली पाहिजे एक. आणि दुसरं म्हणजे शक्ती वाढवण्यासाठी मला या ठिकाणी एक शेर आठवला आहे. जिंदगी वो जीते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से शायद ही कुछ होता होगा, लेकिन हौसले से ही उडान होती है. त्यामुळं पंखांच्या पेक्षा तुमचे मनाची इच्छाशक्ती किती आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर मन आणि शरीर आणि आत्मा या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं, असं म्हटलं जातं की मन आणि आत्मा शुद्ध तर शरीर तंदुरुस्त. तर आपला ॲप्रोच आपण मगापासून मी जे सांगायला जर बदलला तर मानसिक आणि शारीरिक सर्व स्तरावर चांगल्या पद्धतीनं काम करू शकू. मी जाताना इतकंच सर्वांना सांगेल की लिव्ह जॉयफुल लाईफ इन एव्हरी सिच्युएशन आणि एव्हरी सीझन. थँक्यू. नक्कीच. आपल्यासोबत होते डॉक्टर संदीप पाटील. सर, ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये लोकांना खरोखर औषधांपेक्षा
आता गरज आहे ती मानसिक आधाराची किंवा हे जे योग्य मार्गदर्शन आहे. आत्ता जे काही मिसअंडरस्टँडिंग पसरवले जात आहेत, म्हणजे सोशल मीडियातनं लोक खूप ज्ञान घेत आहेत. खरं तर ते चुकीचं आहे. आपण ऑथोराइज्ड जे कोणी डॉक्टर्स आहेत किंवा मेडिकल स्टाफ आहे त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. आणि सर, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ते नक्कीच त्यातल्या सगळ्या जरी आपल्याला नाही जमल्या तरी आपण त्यातल्या थोड्या जरी गोष्टी घेतल्या तर नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो. आणि मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. जसं सरांनी सांगितलं की पॉझिटिव्ह ॲप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे. सो आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहूयात. आणि आत्ता जी कोविडची लाट आहे ह्यावर तर आपण नक्कीच मात करू, पण ह्याच्या पुढं जे काही होईल त्या सगळ्यावरती आपण आपलं मानसिक आरोग्य आणि जे कोणी मेडिकल ऑफिसर्स असतील, डॉक्टर्स असतील, यांचा सल्ला, या सगळ्यांनी आपण त्यावर नक्कीच मात करू. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती सांगितली आणि खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.